ये रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है। ये रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है। ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है। औरों को जो मिला होगा वो मुकद्दर से मिला होगा। ये मुकद्दर भी मुझे तेरे संविधान से मिला है। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विश्वास, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना धीमहि धियो यो न प्रचोदयात्। भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यम्। देवा पांडुरंगा विठ्ठला, आज माझ्या ओंकारचा निकाल आहे. माझा ओंकार परगावी शिकतोय. लय कष्टातनं लहानाचा मोठा केला देवा मी त्याला, पण तुमचा आशीर्वाद आमच्या मायलेकराच्या डोक्यावर आहे म्हणून हितवर आलो आहे आम्ही. लय राबले. माझ्या बी लेकरानं माझ्यापासून लांब राहून लय मेहनत घेतली. अभ्यास करतोय रात्रंदिवस. लय शिकायचं त्याच्या मनात आहे. पण मला एवढंच म्हणायचं आहे की आज माझ्या लेकराचा जे निकाल आहे त्यात त्याला पास कर, चांगले मार्क मिळू दे. त्याचं धडबड झालं, आम्ही सगळं मिळवलं. मला काय बी नको द्यावा, बस माझ्या लेकराला यश दे आणि त्याला लय मोठं नाव कमवू दे त्याचं. मला एवढंच मागायचं आहे. आम्हा लेकराच्या डोक्यावर तुमची कृपा अशीच राहू द्या देवानो. काय बी नको किती झाले काका? आले का? थँक्यू काका. नंतर नको, नंतर खाते. काय ओंकार कधी आला तू? आत्ता झालो दत्ता. बरं एवढं सकाळ सकाळ पुरीला का ओरडत होता? अरे हे काय ना आमचं दररोजचं चालू आहे. आज रविवार आहे ना, सुट्टी असल्यामुळे सूर्यवक्र सकाळपासून धिंगाणं घालते. पाणी प्यायला नाही, जेवायला नाही, काय नाही, त्यामुळे त्यांना मी बडबड करत होतो. अरे सुट्टी आहे तर सकाळ सकाळ खेळणारच ना, त्यांना खेळू द्या जा ना. अरे बरं ओंकार काय चाललंय तुझं? काय नाही बापू, मस्त आहे बघा. अरे बरं जे आम्ही ऐकलं ते खरं आहे का बाळा? काय हो बापू? आता तू विद्यापीठातून पहिला आला म्हणून कळलं आम्हाला. हो अगदी बरोबर ऐकलं दत्ता. विद्यापीठातून पहिला आलो मी. अभिनंदन बरं का तुझं. पेढे पाहिजे आम्हाला ना, आज संध्याकाळी पार्टी पाहिजे. लगेच बाकीच्या मित्रांना बोलवतो संध्याकाळी. बाळ तुला मला 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 हे घे बाळ तुला. बापू घ्या तुम्हाला घे दत्ता. संध्याकाळी आपण भेटणार पार्टी. हे बघतो. हा? ये संध्या परत तू पहिलं जा. काकू 2 वेळा येऊन गेलेत. तू पहिलं जा घरी काकूला भेट. हा आई आली होती. हो हो जा पटकन भेटून ये. बरं 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 संध्याकाळी फोन करतो दत्ता.
का रे? का? दादा आलाय. होय हा. बर बर चला आई हे आई ये बरं इकडं. अरे 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 हे तुझे ताट खाली ठेव आणि ती ये इकडं तू. सो अरे काय मला करतोय? आनंद झालाय बघ. हा. तुला सांगू पण शकत नाही किती आनंद झालाय ते. अरे काय झालं ते तर सांग. अगं आई आज MA चा रिझल्ट लागला. हा पहिला आलो बघ विद्यापीठामध्ये. काय सांगतो? हो. अगो बाई बरं झालं रे बाबा, देवानं घरानं ऐकलं माझं. मग तू एवढं कष्ट केलं ना हम्म. त्याचं काहीतरी चीज मिळवलं का नाही? नाही बाबा, घंटीमुळं म्हण. घंटेमुळे नाही बघ, अभ्यासामुळे म्हण. अरे बाबा मी दररोज पूजेला उठायची, घंटी वाजवायची. आणि तू काय म्हणायचा, देवाला जागा करते का मला? अगं पण मी रात्रभर निमूटपणे अभ्यास केलाय का नाही? होय तू केलाय अभ्यास, पण ह्या घंटीच्या आवाजानं उठत होता, लवकर उठला, अभ्यास केला म्हणून आज पास झाला. अभ्यासामुळे मन नाही, घंटीमुळं घंटीमुळं घंटीमुळं. बर तू म्हणते ना, ठीक आहे घंटेमुळेच. हं. बर तुझं आधी जाऊ दे की तुझं तोंड गोड कर, पेढे खाऊन घे. आम्हाला पण केले. अगं एक कार्ट्यानं तुम्ही पण आला का ग माग अभ्यास सोडून? झालं का तुमचं पेपर? दर, पेढे खा. आधी तू खा. दर, त्या पुरीला पण देऊन टाक पेढे. समजेल. घे ग. खा. मला पण. तुला पण दादासारखा चांगला अभ्यास करायचा. बरं. मोठं पहिलाच होऊन? नंबर आणते. हा तू पण चांगला अभ्यास करायचा. चला पळा आता. अगं आई लहान आहेत का ते? अरे असंच करतात बघ त्या, तुला नाही माहित. त्यांना एक एक तर पेढा द्यायचा का? राहू दे. बरं एक तू आंघोळ कर, हं. मी तुला खायला काहीतरी करते. बर चल तू बनव काय आणि इकडं. ते पण घे. चल बर. चल. ओंकार हो गाय. जा, तो हात पाय तोंड धू, आंघोळ करून घे, मी तुला काहीतरी खायला देते. हो आवडतो. हं. आणि जे बनवलेलं आहे तेच आण. हा ते वेगळं काहीतरी बनवत बसू नको. बर जा. बर किती काळजी करशील काय आले? काय काय घ्यायचंय आपल्याला, काय काय नाही, भाजीला काय आहे घरात का नाही. बटाटे, टमाटे, होय. हा, हा. कोथिंबीर. हा, हा. अरे या भाज्यांनी चावी पण नेली. अरे मुस्कट बिस्कट तुला काय समजते बिमजते का नाही? अंधा बिंदा का रानबा? तुला दिसतं का नाही, डोळे बी मातीत गेले की तुला सगळं पाणी माझ्या अंगावर टाकलंच. ए बाई, काय बाई? मी काय पाण्याला म्हणलं का उड म्हणून उड म्हणून? सगळं बघ बरं, तुझ्या अंगावर पकडून उड म्हणलं काय वाटतं बघ बरं तुला? हा अगं अगं काय अगं? जायच्या आधी का भिजवताय मला? होय अंगावर होता का सगळ्याजणी मिळून? वता 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 याच्या अंगावर नुसतं डोक्याला ताप दिलाय माणसाने. नाही बाबा बघितलं असंच करताय या बाबाने असं. हा अरे मला जाऊ देता का? लई गडबडीत आहे मी, लई गडबडीत आहे. मला जाऊ दे ना प्लीज. नाही याला जाऊन द्यायचं नाही का? बाबाला लागत. चुकतंय हा. बाया दिसल्या की पाणी टाकायचं, भांडणं करायची, हे करायचं, असं आहे का तवा? ए मावशे, आता मला सांग, हा. बाई दिसल्यावर पाणी नाही उडणार तर काय मग? आता काय सांगू? ऐक मला जाऊ दे ना. नाही नाही जायचं, बाया नाही, हा ना. काय झालं? अबा या बायांना पहिले जायला सांगायचं, मग तुम्हाला सगळं सांग. आला का त्या छायाबाईच्या अंगावर किती पाणी टाकलेलं का तू? हा अबा मी काय मुद्दाम टाकलं का? आला का तुला खोड्या करायची सवय जाय बघ रानबा. काहीतरी खोडच करतो तू जाता याचा काहीतरी कुणाला कुणा. अहो नाही आबा, आबा पहिली आतली गोष्ट आहे, त्यांना पहिले जायला सांगा. नेमकं झालंय काय? काय झालं? अहो आबा आधी यांना जायला सांगा ना, मी सगळं सांगतो. त्यांना जायला सांगा. ए छायाबाई जा तू. काय छाया बाई चाललं झालं जावा पाणी याच्या अंगावर. जावा अक्काबाई कसं जावा. वाटायला चला मी बघू. बघतो ह्याला बघतो एकट्याने. हा, जावा 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 चला. प्रत्येक वेळेस असंच करतो, अरे बाया जावा आल्या की जावा बाया छायाबाई. करतोय. अरे रानबा तुला लागा एवढं बी कळत नाही, बाया माणसाच्या अंगावर जातोय का तू? हा बोलतोय बाया माणसाला भांडण करीत बसलाय. तुला कळायला पाहिजे की लागा. आबा हा काय सांगू? काय काय काल त्या शिलाबाईचा मसाला खाल्लाय हा आणि कालपासून पोटात नुसते गडबड. शिलाबाईच्या खायच्या ऐवजी लालूबाईचा खाल्ला असता तर नुसतं बरं झालं. आबा हा? येत आहे का? कुठं येणार का काय नका तू? चला की. आणि मी तिथं येऊन काय करू?
झाला का ओंकार, अरे झालं का नाही? अरे ये, पोहे गार होते. किती गडबड करतेस का? अरे आवडलं का विचार? मला अंतर पुसू द्यायचं ना. बस खाऊन घे. काय बनवले नाश्त्याला? पोहे केले. हा, कांदा पोहे माझ्या आवडीचे. बर 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 दे. वास तर चांगला यायला लागलाय बघ. खा. दे, तुला पण घे. हा घेते घेते, तू कर सुरू. वा, किती छान बनवते का पोहे तो. तुम्हाला कुठं तिथं खानावळीत असं मिळतंय रे? मेस मध्ये असं मिळत नाही बघ. होय, म्हणूनच असा दिसायला लागलाय. रोज जेवण करताना तुझ्या आठवण येते माहितीये का? होय का? बर बर. तुला घे ना. हा घेते की. हे बघ, घे, घे. मला बी घेते. अरे साकू वर बघ, वर बघ. आता का लहान आहे का मी, सांग बरं. अरे असं म्हणायचं असतं, असं तुझं ध्यान तिकडे गेलं का मग ठसका जातो, म्हणून म्हणले पी. इकडा तसे हुशार आहे तू. दमानं खा, दमानं खा. थोडं घे की. मागे बाजूला तू खा, पण काय पण म्हण, तुझ्या हाताला चवच वेगळी आहे बघ. हा हा, खा पुढं बघून. बरं ओंकार, हो एक विचारू का? बोल. आता झालं का तुझं शिक्षण? नाही आई, मला पुढे शिक्षण करायचंय अजून. अजून किती शिकायचंय? अजून 4 वर्ष शिकायचंय बघा. काय? 4 वर्ष. अरे काय बोलतो, 4 वर्ष? हो बघ, आता MA झालं. MA चा रिझल्ट लागला, पहिला आलो का नाही. आता इथून पुढे मला PhD करायची. काय करायचंय? PhD, डॉक्टरेट पदवी मिळवायची. आता तू डॉक्टर व्हायचंय? अगं डॉक्टर म्हणजे ते ना ग, हा, तो वेगळा डॉक्टर असतो. ही एक पदवी आहे, एका विशिष्ट विषयाचा अभ्यास करायचा 4 वर्षे. सखोल अभ्यास करायचा, त्या म्हणजे पूर्ण ज्ञानाचा साठा मिळवायचा एकाच विषयावर. त्यावेळेस आपल्याला विद्यापीठ डॉक्टरेट नावाची पदवी देतं. आता माझं नाव मी कसं लिहितो, ओंकार, तर त्याच्या अगोदर डॉक्टर लागला. म्हणजे आता तू त्या पुस्तकाचा डॉक्टर होणार आहे वय? हो, पुस्तकाचा. 4 वर्ष. अरे काय आहे ओंकार, आता इतकी वर्ष झालं राब राब राबते बघ, मला काय काम होईना. आता मी काय म्हणत होते, ह्या दिवाळीत उडवू बार. लग्नाचं काढू नको बरं काय. अरे वय झालं आता, आताच काढू नको. माझी डिग्री भेटू दे, डॉक्टरेट पदवी भेटू दे मला. तू म्हणशील त्या मुलीबरोबर मी लग्न करायला तयार आहे. बर घे, खाऊन घे लवकर. आणि त्याचं टेन्शन घेऊ नको. आतापर्यंत तुम्हाला कष्ट करून शिकवलंय ना. आता मी पहिला आलो का नाही, विद्यापीठ मला स्टायफंड देतं. काय देतंय? स्टायफंड म्हणजे पैसे देणार पुढच्या शिक्षणासाठी. मग बरं आहे. आणि मी जॉब पण बघितलाय प्रायव्हेट, तो 4 तासाचा आहे. तो करत करत आणि विद्यापीठाचे पैसे येणार, भागून जातं माझं. म्हणजे तू नोकरी बी करणार आणि तुला शिकायला पैसे बी मिळणार. हो, बरं आहे मग, जाऊ दे, कर, असू दे, शिक पुढं. आता तुला कष्ट करायची गरज नाही. बर बर, शिक शिक. अय गणपा, सर्व पलीकडे तिकडं. मला पाणी न्यायचं देवाला, सर पलीकडे तिकडं. मला पाणी न्यायचं नाही तिकडे, सर पलीकडे. मला भरू दे पाणी आधी, थांब. ए आय, हापस ग पाणी. चल बाई, हापस 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 हापस. हा, सारखं उठलं सुटलं भांडण करते त्या. मला देवाला पाणी न्यायचं. थांब जरा, थांब थांब थांब. काय काय थांब, थांब जरा सगळं भरू दे. मला थांब, देवाला पाणी न्यायचंय मला. देवाचं अगं बाई, मला देवाला न्यायचंय पाणी. काय राहू दे राहू दे. सर बाई, सर सर येड लागले का तुला? येड लागले का? संडासाची बकेट आणली, पाणी भरतोय का? संडासाची बकेट ना येतो ती कुठली बी पगड जातीची नाही का? भरू दे मला, भरू दे. चल बाई, अजून एकदा. हा, अजून एकदा.
मला बरोबर दे, मला न्यायचंय पाणी देवाला. देवाला ए, थांब रे जरा, तुला सांगितलं ना, मला तुम्हाला काय तर पलीकडे तिकडे हो. आली आहे का हा. होय. असू दे, असू दे. हो. पाणी नका बरं आम्हाला हो. करू द्या. काय गं? काय लावलंय तुम्ही? अगं देवाला पाणी न्यायचंय. देवाला पापात घालता काय पाणी? कुठली बी भांडी आणता, कुठली बी ठेवता. हा, धर. सरकार सगळं घाण करायला लागलं इथं. सरकार बरं बरं हा. बरं. राहू दे आम्हाला नेऊ दे देवाला पाणी. बसा परत तिथंच येऊन दार. आहे चल 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 बरं पाणी चल. चांगला इसळ नाही बघ काहीतरी पडल्यासारखं दिसतंय बघायचं अगं बाई अजून बी राहिलीच का घाण? आधी सगळी पाळायची घाणच आहे. हापशार पिपशार चल. देवाला पाणी न्यायचं आणि सगळं घाण तसंच आहे. अक्का मध्येच अजून सर बाबा तिकडे. हा, छाडे. हलक्या जातीचा जातीवादी बोलायचं नाही. काय आम्हीच जातीवादी बोलायचं नाही. वासनी सुटला वांगाचं तिथे माझ्या देवाला वासनी सर. पुढचं काय होईल माहिती आहे का? काय होतंय? काय बोलायचं नाही जातीवादी. चल चल सर. अक्काबाई गप्पुता द्या सगळ्याला सांगतो ही हापशात माझा आहे सरकारी सरकारी हा. या ठिकाणी छायाबाई आणि अक्काबाई तुम्हाला सगळ्याला सांगतो ही हापसा म्हणजे सार्वजनिक आहे. कुठलंही तळ असेल, नदी असेल, ओढा असेल, तलाव असेल, या ठिकाणी संपूर्ण अधिकार सरकारचा असतो. ती सर्वांसाठी असते. ती कुठल्या विशेष जातीसाठी नसते. जातीचा उल्लेख करता येत नाही. भारतीय संविधानाच्या कलम 15(2) मध्ये असा उल्लेख केलेला आहे की त्या ठिकाणी सगळ्यांना समान हक्क आहे. सगळ्यांना समान किती घेऊन येतोय चला चला येतो. चला इथं भांडण नको आहे. चला 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 बाकी चला. चल पाणीचं पाणी बाळा चांगलं भेटलं बरं झालं. बघा तू आता ह्या झाला अजून काय बाबा घे आता तूच. तिथं बायाने शिवून हे केलं, त्या गणपणी शिवलं आणि तू बी आता इथं शिव इथे करून. पारुषा कुठला आला नाही, बाहेरच खेटला बरं माझ्या भांड्याला देवाच्या. हा देव माझं देवाचं पाणी आहे. आज देव तसं तुला आज मी तुला चांगळ घातली. देव माझाच पारुस तसंच राहू दे. हा तुला दिसत नाही का? बघा हे दिसत नाही का आता? हा बरं आहे का? बरं आहे का? घेतोय बघत नाही करत नाही ना, असं करत येतोय. काय तुला पद्धत बिदत आहे का नाही? माणसं बघत नाही करत नाही. जा जा पारुषा जा जा जा. अक्षर आंघोळ करता जा. हलक्या जातीची कुठली माझ्या नशिबाला पेरली नुसती धडकती सगळं भिजवलं. हागाला आले बघ बाया, बघ त्या बाया कशा भांडत येत्या. त्यांचंच खरं आहे. काय खरं आहे? मधनं सुटतो, बाया बघून पळतो, एकमेका पाणी उडतो. हा काय त्यांचा खरं आहे? काय करायचं ती मधनच घुसतो बायाचा बादली घेऊन सडातला. माझ्याकडे सारखा येता जाता बघतो टकामका टकामका. का बा कस काय ना कस काय काय आलो होतो तू फिरत फिरत. बरं बरं ना हा बोला की. आता ओंकारची आई आली, घरी बसली होती आमच्या येऊन. आता तुम्ही काय फोन करून बी आला नव्हता त्या वेळेला. हा बा थोडा उशीर झाला मला यायला, परंतु ते मला कळलंय की ओंकार आपला युनिव्हर्सिटीत पहिला आलाय. होय त्याचा सत्कार ठेवण्यासाठी शिवसृष्टीवर आपण बैठक घेऊया. मग तेच म्हणतोय मी. बरं 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 बरं. आणि त्या बैठकीचा जे काय खर्च होईल ते सगळा खर्च मी घेतो आणि त्याचा सत्काराचा कार्यक्रम आपण मोठा घेऊ. ना तुम्ही पहिल्यांदा मी सांगितलंय की खर्च मी करतो म्हणून. बरं 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 बरं. काय असेल ते आपण बैठकीत आपण ठरवूया. ठरवूया. बरं बरं. कुठं निघालात आता? जातो, जरा काम आहे थोडं गावात. मी बी थोडं इकडे जाऊन येतो, थोडं घरचं काम होतं त्याच्यामुळे आलतो इकडे. या बरं बरं चला निघूया का? होय हो.
जाऊ द्या की आलो आलो मी आलोय थांबा जरा राम आल्याशिवाय काहीच व्हायचं नाही थांबा आलो मी आलो अण्णा आलो अरे गायबाने रस्त्याच्या मधनं येतो तुला ओढावला असतं की रे कोणीतरी आली होती एवढं येतंय ना तुला दुसरं काय येतंय तुला गायबाना काय गायबानच अण्णा मीटिंग चालू झाली काय आबा किती वेळ झाला आम्ही येऊन बसलाव अजून कशातच काय नाही ए गप्रे काय राव आबा जनावराला पाणी पाजायचं वैरण टाकायचे सगळे काम धंदे सोडून तुमच्याकडे आलोय काय ते पटकून सांगा बरं जायचंय मला लवकर अरे बापून्या 1 तासानं जनावराला काय पाणी नाही पाजलं काय होतंय येतानाच तू मिटिंग आहे म्हणल्यानंतर पाणी पाजून यायला काय झालं तुला काय माहित तुम्ही ताबडतोब बोलवलं म्हणून आलो पटपट बरं मंडळी तर आपण आज या ठिकाणी जमण्याचं कारण सांगतो आपल्या गावचा विद्यार्थी जो आहे ओंकार वाघ त्या ओंकार वाघनं MA मध्ये युनिव्हर्सिटीमध्ये पहिला नंबर आणलेला आहे आणि आपण त्याचा सत्कार करणार आहेत काय नानासाहेब तर ते आमच्या दोघांचं नियोजन तर ठरलेलं आहे नानासाहेबाचं माझं पण ते नानासाहेब ती कशा पद्धतीनं कार्यक्रम करायचा आहे काय करायचं आहे ती तुम्ही सांगावं आता आबा तुम्ही जी म्हणलात कार्यक्रमाची रूपरेषा सांगा मी सगळ्यांना सांगतो की कार्यक्रम आपला असा होणार आहे की संविधान दिना दिवशी आपले तो पालखी सोहळा आपला होणार आहे आणि ती पालखी सोहळा आपला शिवसृष्टीपासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापर्यंत जाणार आहे आणि तिथून शाळेत कार्यक्रम होणार आहे आणि त्या कार्यक्रमासोबत आपल्या गावचे सुपुत्र ओंकार वाहक जे की विद्यापीठात पहिले आलेले आहेत त्यांचा देखील तिथं नागरिक सत्कार ठेवलेला आहे त्यासाठी आपण सगळेजण मिळून त्या होतपूर्व पोराचा सत्कार करूया नाना हा दिवसच का कार्यक्रमासाठी निवडला अहो त्या दिवशी संविधान पारित झाले त्या दिवशी बाबासाहेबांनी लय मोठं काम केलेलं आहे देशासाठी आणि ह्या गोष्टीवरच आपल्याला एक शेर आहे का आता तुम्ही ना कलम ऐसी बनी ना किताब ऐसी बनी ना कलम ऐसी बनी ना किताब ऐसी बनी बनते बनते बाबा साहब के कलम से अपने देश की महान संविधान ही बनी आम्हाला काय संविधानातलं स बी कळत नाही आणि आम्ही उगीच संविधानाबद्दल काही बी बोलायचं हे चुकीचं आहे काय वाटतं आबा नाना ओंकारच्या कार्यक्रमाबरोबर आपण जर संविधान दिंडी काढली म्हणजे संविधानाची रॅली काढली तर कसं वाटतंय एक योगायोग आहे आबा आपण ज्या ठिकाणी आपण बसलोय असं ठिकाण निवडलंय आपण ज्या छत्रपती शिवाजीराजांनी स्वराज्याची निर्मिती केली आणि त्याचाच आदर्श घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली आणि ते संविधान भारताला बहाल केलं त्यांनी म्हणजे किती मोठा योगायोग आहे पहा खरंच मोठा योगायोग आहे बरोबर आहे आता शेवटी शेवटचे एक शेर ऐकू आणि आपला कार्यक्रम आपण संपू हर घड़ी हर वक्त हर घड़ी हर वक्त बस एक ही नाम है संविधान 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 ही हम यूं ही राह भटके हुए थे हीरे की चमक खोए हुए थे कदर जिनकी करनी थी वही नजर नहीं आए थे जमाने के सामने बाहें फैलाए खड़े थे उसी समय बाबा साहब के सामने कोई खड़े हो नहीं पाए थे आता आपण ह्यावर काय करू आपली ही बैठक संपू आबा आणि कार्यक्रमाकडे निघूया आपण विचारून घ्या अजून संविधानाविषयी कोणाला सूचना असेल बैठकीतच कळवा कार्यक्रमाबद्दल काय सांगा आता सांगा बघा आबा तो कार्यक्रम एवढा बहारदार होतोय त्याच्याबरोबर जरा आपण ही ग्रंथाची आपण पालखी तर काढणारच आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृती असेल संविधानाची प्रतिकृती असेल त्याच्याबरोबर आपण संविधान वाटप पण करणार आहोत म्हणजे आणखीन त्याला वेटेज येईल म्हणजेच
जसं हर घर तिरंगा तसं हर घर संविधान. जय भीम जय संविधान. भारत देश हा 350 वर्षापूर्वी इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये होता. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाचे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस संविधान लिहिले. यापूर्वीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिण्याच्या पूर्वी आपला भारत देश हा मनुस्मृतीच्या गुलामगिरीमध्ये होता. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिल्यानंतर ते संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी संविधानाचा मसुदा तयार करण्याचे नेतृत्व केले. त्यानंतर मूलभूत अधिकारांचे संरक्षण, सर्व नागरिकांना समान हक्क मिळावे यासाठी तरतुदी केल्या. सामाजिक न्यायाची संकल्पना मांडली. दलित असतील, मागासवर्ग असतील, महिलांसाठी संरक्षण असेल, आरक्षणाची व्यवस्था भारतीय संविधानामध्ये सुचवली. त्यानंतर लोकशाही व समता या देशामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांवर आधारित भारताचे संविधान तयार करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. कायद्याचे राज्य, रूल्स ऑफ लॉ, सर्व नागरिकांना कायद्यापुढे समानता मिळावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानावर जास्त भर दिला. 1 ते 4 यामध्ये भारताचं संविधान कसं असावं, भारताचे नाव निश्चित करण्यासाठी इंडिया दॅट इज भारत असे त्या ठिकाणी त्यांनी सुचवून भारत हा राज्यांचा संघ असेल, युनियन ऑफ स्टेट्स, राज्य, केंद्रशासित प्रदेश व इतर मिळवलेले प्रदेश असा भारत असेल. त्यानंतर कलम 2 जो आहे तर नवीन राज्यांचा समावेश किंवा स्थापना या संदर्भात सुचवले. कलम 3 मध्ये राज्यांच्या सीमेत बदल सांगितला. त्यामध्ये काय सांगितलं की नवीन राज्य तयार करणे, एखाद्या राज्याचे विभाजन करायचं असेल तर विभाजन करणे किंवा 2 किंवा अधिक राज्य जर आले तर त्याला एकत्रित कसं करायचे, राज्यांच्या सीमा बदलायच्या, राज्याचे नाव बदलायचे, हे कलम 3 मध्ये सांगितलं. कलम 4 मध्ये जे आहे ते कलम 2 आणि 3 अंतर्गत जे कायदे करायचे आहेत, कलम 4 मध्ये सांगितले कलम 2 आणि 3 अंतर्गत जे राज्यांसंबंधित कायदे करायचे आहेत त्यावर जास्त कलम 4 मध्ये भर दिला. अशा पद्धतीचा आज आपण कलम 1 ते 4 पाहिलेला आहे. या पुढच्या भागात सुद्धा आपण मूलभूत अधिकार असतील, इतर मार्गदर्शक तत्वे असतील हे पाहणार आहेत. तुर्तास आपण यावर 1 ते 4 कलम आपण पाहिले आहे.